अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता युनिक सर्कल तलवडे पुणे महाप्रसाद अन्नदान सोहळा या ठिकाणी सुरू आहे वारकऱ्यांसाठी। खरं हे पुण्याचं काम आहे या ठिकाणी। नमस्कार सर, आपलं नाव काय? नमस्कार, माझं नाव पराग शहा। सर चिंचवडवरनं आलोय आम्ही। चिंचवडवरनं गेली किती वर्ष तुम्ही हे करताय? हा कार्यक्रम आम्ही साधारणतः 5वं वर्ष आहे आणि 5 वर्षापासून एक श्रद्धा आणि वारकरी लोकांसाठी काहीतरी करायचं हा एक आमच्या मनातला एक ध्यास होता। आम्ही पहिल्या वर्षी साधारणतः 5000 लोकांना जेवायला घातलं होतं, पण हळूहळू आम्ही 7000 8000 लोकांना आम्ही त्यांचं पूर्ण म्हणजे जेवणासकट, पाण्यासकट, चहासकट सगळी व्यवस्था करतो आम्ही त्यांची। वा, कसं वाटतंय तुम्हाला एकंदरीत हे भाविकांची अशी सेवा करणं? खरं तर प्रत्येक जण आपल्या कुटुंबासाठी जगत असतो, पण लोकांसाठी जगणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं आणि त्याचं समाधान काय असतं हे आपण सरांना विचारूयात। सर, कसं वाटतंय? आपल्या संस्कृतीमध्ये एक गोष्ट खूप महत्वाची आहे, 100 आशीर्वाद नाही मिळाले तरी चालतील, पण एक हाय कोणाची लागली नाही पाहिजे। आणि विठुरायाच्या चरणी आपली सेवा काहीतरी असावी। 8000 लोकांपैकी एकाही माणसाने आशीर्वाद आपल्यावर हे जर आशीर्वाद हात ठेवला तर नक्कीच आपल्या पुढच्या आयुष्याचं कल्याण होईल। ही श्रद्धा ठेवून आमच्या कंपनीतले जवळजवळ 300 लोक आम्ही दरवर्षी येतो आणि हा कार्यक्रम पार पाडतो। वा, छान। बघा, तसं पाहिलं तर भारत हा कृषी प्रधान देश आहे। संपूर्ण देश हा शेतीवर अवलंबून असतो। प्रत्येकाचं जीवन हे शेतीवर अवलंबून असतं, म्हणून शेतकरी राजा आपल्या शेतामध्ये विविध पिकं पिकवत असतो, परंतु तेवढ्यात वेळ काढून वारीसाठी येत असतो। या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? शेतकरी हे आत्ताचे आपले मायबाप आहेत, पूर्वी परंपरापासून मायबाप आहेत आणि त्यांची सेवा जर नाही केली तर आपण उद्योगपती असून काही उपयोग नाहीये। उद्योगाने पोट भरणार नाहीत तर शेतीवाल्यांनी शेती पिकवली नाही तर त्यांची सेवा करण्यासाठीच हा उद्योग आमचा चालू आहे। वा, छान। बघा, म्हणजे शेतकरी, कारण वारीमध्ये येतात हे सर्व शेतकरीच असतात, ते माऊली असतात। यांनी अप्रतिम असं या ठिकाणी सांगितलं। अजून काय सांगाल या वारकऱ्यांना संदेश? वारकऱ्यांची जी ठाई, त्यांची जी श्रद्धा आहे विठुरायाच्या, ती खरोखर अप्रतिम आहे आणि परमेश्वर करो अशा सगळ्या वारकऱ्यांना इथून पंढरपूर जाईपर्यंत त्यांना सुख समृद्धी आणि तब्येतीची व्यवस्थित राखणी राहू दे ही विठुराया चरणी प्रार्थना असेल। धन्यवाद सर। बघा, असे अतिशय सुंदर असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मी अंकुश सवालाग थेट उंडवडी येथून। धन्यवाद।